उमरखेड शहरातील वाहतूक पोलिसांना खासदार आष्टीकर यांनी धारेवर धरले। पाहणी दरम्यान 4 ते 5 वाहनधारकांना अडवून ठेवलेलं आढळल्यानं खासदारांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला। नागपुरातील बुटीबोरीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होणार असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। बुलढाण्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। उद्धव ठाकरे यांनी सर्वांचं स्वागत केलं। यावेळी शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके, संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर आणि जिल्हा प्रमुख जालेंदर बुधवंत आणि इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाहीये, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही असं वक्तव्य सांगलीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं। काँग्रेस गॅस पुरवठ्याबद्दल गैरसमज पसरवते असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला चांगलेच खडेबोल सुनावलेले आहेत। काँग्रेस संभ्रम निर्माण करत आहे असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। युद्धामुळे 1100 भारतीय अडकलेले आहेत, भारताकडून त्यांना मदत मिळत नाहीये असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धांमुळे सध्या भारताला सुद्धा याची झळ बसते। सोलापूरमधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। यावेळी सोलापूर मनपाचा महापौर मराठा समाजाचा करण्यात यावा यासाठी आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर येतात। खासदार प्रणिती शिंदे यांनी या सगळ्या प्रश्नाची दखल घेत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात। याबाबत प्रशासनानं जनतेसमोर स्पष्ट माहिती द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे। सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना कुंभमेळा ध्वजारोहणाचं निमंत्रण देण्यात आले। पुरोहित संघाचे विश्वस्त आणि सिंहस्थ समिती अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं। याप्रसंगी कुंभमेळा मंत्री, स्थानिक आमदार आणि शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणखी एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। अपघातादरम्यान गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिकेतून मागणी केली आहे। विधान भवन बॉम्ब धमकी प्रकरणी पोलिसांकडून तपास सध्या सुरू आहे। धमकीचा ईमेल बांगलादेशचा आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आल्याची माहिती मिळते। व्हीपीएनचा वापर करत आरोपींनी बांगलादेशचा आयपी ॲड्रेस वापरला होता। या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून संशयितांचा शोध सध्या सुरू आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून पुनर्वसनासंदर्भामध्ये तोडगा काढा। पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जवळील जागांची पडताळणी करून पुनर्वसनासंदर्भात नियोजन करावं। निश्चित कालावधीमध्ये उद्यानाची हद्द निश्चित करून हद्दीवरील नागरिकांचे प्राधान्यानं पुनर्वसन करण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय। आमदार थोरवे यांच्यासह गुगल LLC विरोधामध्ये माणगावच्या सत्र न्यायालयामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि यानंतर घेऊयात काही मेट्रो सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा। गॅसच्या टंचाईमुळे बेकरी चालक सुद्धा चिंतेमध्ये सापडले। मुंबईतील अनेक बेकऱ्या बंद होण्याच्या मार्गावरती आहेत। त्यामुळे आता नेमकं करायचं तरी काय असा मोठा प्रश्न बेकरी व्यावसायिकांसमोर आहे। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॉय ट्रेन सध्या सुरू झालेली आहे। केंद्रीय वाणिज्य मंत्री, स्थानिक खासदार पियुष गोयल यांनी आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये वनराणी पुन्हा एकदा धावू लागली। त्यामुळे पर्यटकांमध्ये चांगलंच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। शाळा आणि खानावळींना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले। या संदर्भातील अहवाल दररोज सादर करण्याचे गॅस एजन्सींना आदेश देण्यात आले। युद्धामुळे सोने चांदीचे भाव घसरलेले आहेत। सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 2000 रुपयांची घसरण झाली, तर चांदीचे दर प्रति किलो 10,000 रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे। बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाणारे आमिर खान यांचा 61वा वाढदिवस आहे। सुमारे 4 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी केवळ हिट चित्रपट दिले नाहीत, तर आमिरच्या अभिनयानं आणि कथाकथनाच्या पद्धतीला सुद्धा त्यांना नवी दिशा दिली आहे। इंधन दरवाढीमुळे विमान प्रवास महागलेला आहे। एअर इंडिया, इंडिगो नंतर आकाशाची सुद्धा तिकीटं महाग झालेली आहेत। रविवारी विमान तिकिटांवरती इंधन अतिभार करून हा दर लागू करण्यात आलेला आहे। युद्धाचा फटका गोव्याच्या पर्यटनाला सुद्धा बसला। याची कबुली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भात पुण्यात दिलेली आहे।
इंधन क्षेत्रामध्ये क्रांती घडणार आणि LPG ऐवजी देशी DMEचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. पुण्यातील NLCLनं डायमिथाईल इथर शोधलेलं आहे. स्वच्छ आणि ज्वलनशील इंधन असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. भिवंडीमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघडकीस आलाय. ठाण्यातील शिधावाटप भरारी पथकानं 84 गॅस सिलेंडर जप्त केलेले आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे. ICC T20 विश्वचषकामध्ये टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ट्रॉफी घेऊन श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांनी BCCIचे अध्यक्ष जय शहा सुद्धा उपस्थित होते. आणि यानंतर घेऊयात गावखेड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. जालन्यामध्ये पुरवठा विभागानं छापेमारी करत 59 घरगुती सिलेंडर जप्त केलेले आहेत. घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी जालना जिल्हा आणि प्रशासन सज्ज झालंय. आणि असं असलं तरी सुद्धा व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे. करवीर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालाय. उन्हाच्या झळांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळालेला आहे. साताऱ्याच्या जावळी तालुक्यामध्ये गारांचा पाऊस पडलाय. गहू ज्वारी पिकांचं अतोनात नुकसान झालंय. अचानकपणे वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे काढणीला आलेलं पीक वाया गेलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील बागांवरती पाणी फवारण्यात आलेलं आहे. वाढत्या तापमानामुळे प्रशासनाकडून ही विशेष मोहीम राबवण्यात येते. सिद्धार्थ उद्यानामध्ये सध्या 5 बंगाली टायगर्स आणि 4 पांढरे वाघ आहेत आणि एक सिंहाची जोडी असल्याचंही बोललं जातं. जालन्यामध्ये घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवरती कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी दिलेला आहे. हॉटेल व्यवसाय करणारे इतर तसेच दुकानदारांनी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करू नये अशा स्पष्ट सूचना चौधरी यांनी दिलेल्या आहेत. अमरावती मनपाचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी नागपुरी गेट पठाण चौक परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांनी प्राप्त केलेल्या तक्रारींचा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आला. व्यवस्थापन कचऱ्याचे ढीग हटवणं, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि तसंच रस्त्यांवरील घाण साफ करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी यावेळी दिले. साताऱ्यातील गोलबाग ते देवी चौक राजपथाची नगराध्यक्षांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून सुद्धा त्यांनी यावेळी घेतलेल्या. गडचिरोलीमध्ये 2 ट्रक एकमेकांना धडकले. आष्टी गडचिरोली मार्गावरती असलेल्या कुरुड नाल्याजवळ ट्रक आदळून अपघात झाला. अपघातामुळे वाहतुकीवरती सुद्धा काही काळासाठी परिणाम झाल्याचं चित्र. साई भक्तांना आजपासून केवळ एकच प्रसादाचा लाडू प्रसाद पाकिटात मिळणार आहे. कारण शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला सुद्धा गॅस टंचाईच्या झळा बसतात. त्यामुळे गॅस वापरामध्ये काटकसर करण्याची सध्या निर्णय साई संस्थानाने घेतलेला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण पिंपळोशीचे शहीद जवान बाळकृष्ण विलास निकम यांना अखेरचा निरोप देण्यात आला. चीनच्या सीमेवरती कर्तव्य बजावत असताना ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान बाळकृष्ण निकम यांना वीरमरण आलेलं आहे. अमरावती हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलेले आहे. शुक्रवारी अमरावती शहरामध्ये 41.8 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातही सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुकान उघडण्यापूर्वी सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. सोलापूरचे सुप्रसिद्ध सुधा इडली गृह बंद करण्याचा निर्णय घेतलाय. गॅस उपलब्ध नसल्यानं सर्व शाखा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती. अमेरिका इराण युद्धाचा थेट परिणाम सोलापूरच्या खाद्य संस्कृतीवरती सुद्धा झाल्याचं खवय्यांमध्ये नाराजी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंत कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजूर पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीररीत्या जखमी झाले. भिंतीला JCBचा धक्का लागल्यानं ती कोसळली आणि अनेक जण या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती. केंद्र सरकारने व्यावसायिक सिलेंडरवरती निर्बंध आणल्यानं शहरामध्ये टंचाई निर्माण झाली. याचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसलेला आहे. व्यवसाय टिकवण्यासाठी अनेक चालकांनी चुलीचा आधार घेतला. ग्राहकांना सेवा देण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड सध्या सुरू आहे. सोलापुरातील द्राक्ष आखाती देशांऐवजी युरोपमध्ये निर्यात केली जात आहेत. युद्धामुळे आखाती देशांमध्ये द्राक्षांची निर्यात बंद करण्यात आलेली आहे. द्राक्षांना युरोपामध्ये चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईचा हॉटेल व्यावसायिकांवरती मोठा परिणाम झाल्याचं चित्र आहे. गॅस नसल्यानं हॉटेल चालकांना चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ आली. व्यावसायिक गॅस सिलेंडर तातडीनं पुरवठा करावा अशी मागणी हॉटेल चालकांनी शासनाकडे केली आहे. भंडाऱ्याच्या राजीव गांधी चौकामध्ये असलेल्या HP गॅस गोडाऊन परिसरामध्ये नागरिकांची सिलेंडरसाठी गर्दी पाहायला मिळते. रांगेमध्ये उभं राहून सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती संभाजीनगरात गॅस टंचाईचा फटका थेट हॉटेल आणि चहाच्या व्यवसायावरती बसताना दिसतोय. काही व्यावसायिकांनी कोळशाच्या शेगड्यांचा वापर घेतलाय, तर हॉटेल चालकांकडून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सध्या सुरू आहे. रायगडमध्ये गॅस सिलेंडरचा टंचाईची भीती वाढलेली आहे. मातीच्या चुलींची मागणी सुद्धा वाढल्यानं कुंभाराच्या व्यवसायाला सुद्धा सुगीचे दिवस आल्याचं बोललं जातं. अनेक दिवसांपासून लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी याबाबत विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली आणि त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी लोणार सरोवराची पाहणी केली. आखाती युद्धाचा फटका साताऱ्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळतं. 4.5 एकर क्षेत्रामध्ये लाखो रुपये खर्च करून हळद बाजारात कमी दराने विकावी लागते. युद्धजन्य परिस्थितीमुळे हळदीची बाहेर देशामध्ये निर्यात थांबल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपानं अतिक्रमण हटाव मोहीम राबवलेली आहे. कांचनवाडी परिसरातून धुळे सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरती ही करण्यात आलेली अनधिकृत कामे ही महानगरपालिकेच्या पथकानं पाडून टाकलेली आहे. महानगरात अधिकारी कर्मचारी तसंच जेसीबीच्या सहाय्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातं. पंढरपूरच्या पालखी मार्गावरील उड्डाणपुलाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. उड्डाणपुलाच्या विरोधामध्ये व्यापाऱ्यांनी आंदोलन केलंय. उड्डाणपूल गरज नसताना राजकीय घाट घालून उड्डाणपूल बांधला जातोय असा आरोप स्थानिकांनी केला. सोलापूरमधील व्यापाऱ्याची 72,64,000 ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी रोज मगर थापा याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला सोलापूर सायबर पोलिसांनी दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावरून अटक केली. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेनेचा राज्यव्यापी मेळावा सध्या पार पडला. कुडाळ येथील एसटी मैदानावरती राज्यव्यापी मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. मेळाव्या राज्यातून एसटी कामगार सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.